किस्सा सांगतो तुम्हाला गमतीदार. मी पास आउट झाल्यावरती BSc मी घरी गेलो आणि आईला सांगितलं, आता मला नाही शिकायचं आणि मला शेती करायची आणि गाय घ्यायच्या आणि दुधाचा व्यवसाय सुरू करायचा. तुम्हाला खरं वाटणार नाही. आईने इतकं बदललं आणि पाठवून दिलं परत पुण्याला. मुलगा मेला तरी चालेल. पण कधी विचार नाही केला की आपल्याला नक्की काय करायचं, शिकल्यानंतर आपण कुठे काम करणार आहोत किंवा आपल्याला काय बनायचंय असं कधी विचार केलेला होता का? खरंच मी मनापासून सांगतो, ज्यावेळी मी BSc करत असायचा, त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये नोकरीचा किंवा विषयच नसायचा. एकदा माझा किस्सा सांगतो तुम्हाला गमतीदार. मी पास आउट झाल्यावरती BSc मी घरी गेलो आणि आईला सांगितलं, आता मला नाही शिकायचं आणि मला शेती करायची आणि गाय घ्यायच्या आणि दुधाचा व्यवसाय सुरू करायचा. तुम्हाला खरं वाटणार नाही. आईने इतकं बदललं आणि पाठवून दिलं परत पुण्याला. मुलगा मेला तरी चालेल, पण तू शिक. ते सगळ्या बहिणी शिकतायत आणि तुझ्या डोक्यामध्ये हे काय फॅड आलं, शेती करायचं म्हणून त्यावेळी तू शिकला पाहिजेस. आणि खरं आईने त्यावेळेचा त्या प्रसंगाच्या टर्निंग पॉईंटमुळे आज असं वाटतं, आईने मारलं नसतं, काही केलं नसतं तर खरंच तिथं थांबलो असतो. आणि मग ती एक राग मनामध्ये असा आला का आता आपण काहीतरी केलं पाहिजे. खुन्नस यायची. आणि मग खुन्नस म्हटलं तरी चालेल आणि मग मग मी MScच्या ह्याच्यामध्ये मग जरा हायर एज्युकेशनमध्ये मी रमायला लागलो. मला आदर्श व दुसरे माझे मिळाले माझे गाईड PhDचे डॉक्टर निकुम सर. खरं तर पुणे विद्यापीठामध्ये पार्ट टाइम PhD करायला कोणीच परवानगी देत नव्हतं. आता मी प्राध्यापक असल्यानं सरांनी परवानगी दिली. सरांचा मी पहिला विद्यार्थी. मग सकाळी अण्णासाहेब नगरला दिवसभर नोकरी करायची आणि संध्याकाळी परत दुपारी 3 वाजता जाऊन विद्यापीठामध्ये रिसर्च करायचं. असा उपक्रम सुरू झाला. ते करत असताना 97 साली मला PhDची डिग्री मिळाली. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी PhD मिळाली, त्यावेळी असं वाटायला लागलं, तर एज्युकेशनमध्ये काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजे आणि संशोधनाची आवड लागली.